हाय गाईज, चला तर आम्ही चाललोय आता गावाला. आणि आज पद्मावती देवीला नारळ फोडायला. हो ना, आज देवांची मज्जा आहे. मागे एकटा बसलाय आहे की नाही. गाडी नवीन, जागाच जागा. हा, आणि गाव म्हटलं की पहा, इतकं सगळं सारं हिरवगार हिरवगार. आणि आता तर रखरखीत ऊन आहे, तरी सुद्धा इतकी हिरवळ दिसतीये. आणि पहा, आम्ही आलो गावात मंदिरात, कारण गाडी घेतलेली आहे नवीन. तर म्हटलं चला देवीच्या मंदिरात जावं, देवीला नारळ वगैरे फोडावा, देवीला आधी पेढे द्यावेत. कारण की मोठ्यांच्या आशीर्वादाशिवाय आणि देवाच्या कृपा आशीर्वादाशिवाय आपल्याला कोणतीच गोष्ट घेणं काही शक्य होत नाही. खरंच देवाचीच मर्जी लागते यासाठी. आणि बघा, देवांचे ते पेढे वाटतोय सगळ्यांना. आणि खूप छान वाटतं गावाला आल्यावर. आणि मंदिरात आलो, इतकं छान प्रसन्न, सगळेजण भेटतात, इतकं छान वाटतं काय सांगू. आणि आता चला शेतात जायचंय, आधी घरी जाऊया. बघा, देवांशी सायकल काढलेली इकडे. माकडं बघ झाडावर. हा, काल रात्री एकला गेली. आणि आम्ही घरी आलो तर लाईट नव्हती, रात्री एकला गेलेली लाईट. आणि अजून माकडं झाडावर होती बरं का. शांत झाली, भांडणं चालली काय मुलं. पहा बरं, मुलांना एकतर फॅनची वगैरे सवय असते. आणि आता इतकं गरम होतंय, टेम्परेचरच इतकं आहे. आणि पहा, मग नंतर आलो आम्ही चालत चालत शेतात. ओलांडूनच यावं लागतं, हे तर आधीच गेलोत. आणि इथं आल्यावर पहा, नांगरायच्या आधीची तयारी, सगळं गवत वगैरे जाळून टाकायचं होतं. आणि इतक्या उन्हात हे काम करतायत. आई तात्या सुद्धा काम करतायत. आणि आम्ही पण छोटं छोटं काम करू लागत होतो त्यांना, आणि व्हिडिओ सुद्धा घेत होतो. शेतात काम करून करून दमली सगळी. हा, होय, शेतात काम करून दमली. हा, मग काय. आणि हे न काम करता दमलंय. हो ना. हा बघा ते घंटा. चला काय हो, चला जाऊ का. नाही नाही, चला द्या त्यांच्याकडे आहे ते पिशवं. आम्ही वाडीत चाललो. चला चला आता शेतामधून आम्ही चाललो वाडीत. वाडीमध्ये आंबे वगैरे घेतलेत, दाखवतो तुम्हाला. बघा, आईने भरपूर काम केलंय, मी तर काहीच नाही केलं, तरी पण माझा अवतार बघा, फिरून फिरून अवतार. अजून मग गवत हे ते काढायचे. काय होतं सगळं एकदम रोडला मिळालं. रोडला हा चालतो तो कचरा ह्याच्यावरच आहे. टाक तू पाणी टाक. झाड वाढले की वर वतकन ना, आणि तुळशीला पण घाल. सगळं सुकतंय बघ उन्हाने. चांगलं असतं वाळलेलं लाकूड तुळशीचं घरात ठेवलेलं पण.